संतोष खेडेकर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा यशोदीत सन्मान करतील। आता मात्र दुसऱ्या साखळीतील सामने चालू होत आहेत। सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल होते ती सुशांत कोटकर आणि शैलेश गायकर। आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज, कोणावरती विश्वास? अगदी 2 षटकाचा सामना आहे। 1 चेंडूची मात्र कंजूसी केली आयोजकांच्या वतीने। अगदी 5 चेंडूचा षटक असेल म्हणजे 10 चेंडूंचा सामना करायचा आहे। मापक असं टार्गेट ठेवायचं आहे संघासमोर आणि मोठी आतिषबाजी करावी लागेल, ती म्हणजे शैलेश आणि सुशांत कोटकर यांना। पण अचूक गोलंदाजीचा विश्वास मात्र कोणावर दाखवला जातोय? सचिन स्वतः खर्डी या संघाकडला बिलॉंग करणारा स्वतः कर्णधार देखील आहेत। मारुती बाटे साहेबांचा यशोदीत सन्मान करतील। सुरेश बाटे साहेबांना विनंती करतो, पनसवाडी गावचे सदस्य आहेत, मारुती बाटे साहेबांचा यशोदीत सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो। सुरेश बाटे साहेब यशोदीत सन्मान करतील मारुती बाटे साहेबांचं। तरी या स्पर्धेला देखील वृंदावन गावचे सुपुत्र कृष्णा गाठवल साहेब देखील उपस्थित, त्यांचा यशोदीत सन्मान करतील। मी विनंती करतो, रोशन मिरगळ साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा यशोदीत सन्मान करावं। कृष्णा गाठवल साहेबांचा यशोदीत सन्मान करतील रोशन मिरगळ साहेब। झाले ना, यांचा झाला। सुशांताने खाली शैलेश त्यांचं झाला। चला जाऊया मैदानाकडे। आलेल्या मान्यवरांचा यशोदीत सन्मान करणं आमचा कर्तव्य आहे, तरी कृष्णा गाठवल साहेबांचा यशोदीत सन्मान करतायत ते रोशन मिरगळ साहेब। जाऊया मैदानाकडे, थोडंसं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो, विनंती करतो। खर्डी संगत सचिन सर थोडंसं सहकार्य करायचं, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि आपल्याला वेळेचं महत्त्व माहिती आहे। टाइम इज मनी, वेळेला खूप महत्त्व द्या। अगदी 10 चेंडूंचा सामना असेल तरी आता मात्र विश्वास दाखवला जातोय तो गोलंदाजीतून तुकाराम वरती। संतोष खेडेकर साहेबांचा यशोदीत सन्मान करतील। सोमनाथ पंधेरे साहेबांना विनंती करतो की आपण संतोष खेडेकर साहेबांचा आपण यशोदीत सन्मान करावं। सोमनाथ पंधेरे साहेब यशोदीत सन्मान करतील संतोष खेडेकर साहेबांचा। संतोष खेडेकर साहेबांचा यशोदीत सन्मान करतील, विनंती करतो की सोमनाथ पंधेरे साहेबांना विनंती करतो की आपण करावं अशी मी आपणास विनंती करतो। अनेक मान्यवर देखील या स्पर्धेला दाखल होत आहेत। आरसीसी गलवाडी म्हणजे गलवाडीचे सुपुत्र, आमचे नेहमी समाजसेवेमध्ये आम्हाला नेहमीच भेटणारे सगळे दिवेकर बंधू देखील दाखल होत आहेत। अगदी त्यांचं देखील आपल्या गावाच्या वतीने आरसीसी गलवाडी या संघाच्या वतीने आपल्या संघाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। अगदी 1 षटक 5 चेंडूंचा असेल। योगी दिवेकर साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय। त्यांच्या सौभाग्यवती देखील वहिनीला देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती दाखल व्हायचंय। सामन्याला मात्र सुरुवात करायची मित्रांनो, आपल्याकडे वेळ कमी आहे, खूप स्पीडअप घ्यायचं मित्रांनो। संतोष रिकामे साहेबांना देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती दाखल व्हायचंय। रवींद्र शिंदे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती दाखल व्हायचंय। संतोष मिरगळ साहेबांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती दाखल व्हायचंय। अध्यक्ष सुनील खेडेकर साहेबांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती दाखल व्हायचंय। अगदी सामन्याकडे जाऊया। अगदी पहिला चेंडू फुल टॉस मिळाला, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात, सीमारेषेकडे अचूक क्षेत्ररक्षण केलं जातंय, एकेरीचं धीर मध्ये रूपांतर करतात आणि 2 धावे बरोबर स्कोर बोर्ड उघडला जातोय तो फणसवाडी या संघाचं। सुशांतने मात्र पहिल्या चेंडूवरती घणाघाती घाव घालण्याचा प्रयत्न केलाय आणि एका चेंडूवरती 2 धावा घेण्यामध्ये यशस्वीरित्या पार करतोय। तुकाराम मात्र स्लोवरची गोलंदाजी करत असतो आणि त्या गोलंदाजीचा मात्र समाचार घेतोय। थोडीशी मित्रांनो विनंती करतो, आमच्या आयोजकांना शांतता ठेवायची आहे। तुकाराम यांच्या गोलंदाजी समाचार घेताना 5वी गोलंदाजी, अगदी दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलाय, 1 धाव मात्र खर्ची केली जाते। 1 धावे बरोबर समाधान मानतायत आणि 1 धावे बरोबर फणसवाडी या संघाचा स्कोरबोर्ड पुढे सरकवले। धाव संख्या होती ती 3। तीन धावसंख्या होती फणसवाडी या संघाची। आता मात्र स्वतः कप्तान कुल आलाय स्ट्राईक एंडला, तो म्हणजे शैलेश गायकर। निजामपूर प्रीमियर लीग ज्याने गाजवली, ज्याने आंतरगाव प्रीमियर लीग गाजवली तो शैलेश गायकर। पाहूया निजामपूर विभागामध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणजे ज्याची ओळख निर्माण झाली तो
गवळी समाजामध्ये देखील तुल्यबल संघ कर्णधार म्हणून कॅप्टन कोण म्हणून ज्याला ओळखला जातो तो पणसवाडी या संघाला बिलॉंग करणारा खेळाडू तोच म्हणजे शैलेश गायकर. साईकेंडला येऊन ठेपलाय. तुकाराम देखील खर्डी या खुर्दाचा हुकमी एका गोलंदाजी ओळखला जाणारा गोलंदाज आहे. त्याला देखील अचूक गोलंदाजी करताना पाहिलंय. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न अगदी लेग साईडला क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉल देतात. शैलेशने मात्र स्तब्ध ठेवलंय ते सुशांतला. एकच धावेवरती समाधान मानतात. स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 4. पुढील होणारा सामना आहे तो खामगाव शैलेश कर्णधार आणि शिलीम या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचंय. खामगाव शैलेश कर्णधार आणि शिलीम या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. पुढील होणारा सामना आहे सुशांत कोटकर चौकार षटकारांची आतिषबाजी करण्यामध्ये माहिर आहे. युवराज सिंग म्हणून फणसवाडी या संघाचा. पाहूया किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करा. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न अगदी क्षेत्ररक्षण अचूक सजवलं जात आहे खर्डी या संघाकडून. एकच धावेवरती मात्र समाधान मानावं लागतोय. एक धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 5. अगदी चेंडू फेकले गेले आहेत 5 आणि धाव संख्या मात्र देखील खर्ची होती ती 5. 4 चेंडू फेकले गेलेले आहेत आणि धाव संख्या मात्र होती ती 5. म्हणजे कंजूशी गोलंदाजी मानावी लागेल. अगदी पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्ची केल्या गेल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील 1 धाव खर्ची. तिसऱ्या चेंडूवरती देखील 1 धाव खर्च केली आणि चौथ्या चेंडूवरती देखील 1 धाव खर्ची केली गेली. अगदी धाव संख्या होती ती फणसवाडी या संघाची 5. अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल ती शैलेश गायकर यांना. ती काबिलियत आहे शैलेशकडे. पाहूया मोठा फटका खेळण्याचा कदाचित प्रयत्न करतील. स्टेपआउटमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण बॅटची कडा घेता ऑफ साईडला चेंडू जातोय. एक धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. त्याच्यामध्ये आत्महत्या करावी लागते रनआउटच्या स्वरूपामध्ये. मोठा हादरा बसतोय तो फणसवाडी या संघाला. बॅक टू डग आउट टू शैलेश गायकर. डीजे विश्वासजी नटे साहेबांचं देखील इथे आगमन होतंय. तरी गवळवाडी गावाच्या वतीने आरसीसी संघाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बहुमूल्य वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी दाखल झालात. अगदी आरसीसी गवळवाडी या संघाच्या वतीने नटे साहेबांचं विश्वास नटे साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बहुमूल्य सहकार्य देखील आपल्या या स्पर्धेला केलात आणि वेळात वेळ काढून आल्याबद्दल गवळवाडी गावाच्या वतीने आपल्या या आरसीसी चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर सचिन आणि नॉन स्ट्राईकला आहे तो निलेश गायकर. आमचे छोटे बंधू आमच्याकडून थोडीशी चुकी होते पण लगेच लक्ष जातोय आमच्याकडे. आमच्याकडून चुकी झाली पण ती चुकीला थोडंसं माफ करायचं आहे. अगदी निलेश नॉन स्ट्राईकला आहे. सुशांतला मात्र मोठे हात खोलावे लागतात आपल्या फलंदाजीतून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे. 1 धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि 2 धावा घेण्यामध्ये रोखू शकले नाहीत. 2 धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. स्कोअरबोर्ड मध्ये बदल होते. धाव संख्या होती ती 8. आता मात्र सुशांतला लावावी लागेल गोलंदाजीतून वाट की फलंदाजीतून आणि गोलंदाजीतून वाट लावतोय काय सचिन. अनुभव आहे मार्को आणि स्टीव्हा. स्ट्राईक एंडला गोलंदाजी केली छोट्या भावाने. आता मात्र सेकंड ओव्हर घेऊन येतोय तो सचिन मोठा भाऊ. अगदी सकाळी 6 वाजल्यापासून नेहमी संडे म्हटल्याच्या नंतर अगदी गावाच्या नावासाठी नेहमी प्रॅक्टिस करत होती. प्रॅक्टिस मात्र कामाला येते काय. त्याचप्रमाणे सुशांत देखील आपल्या गावाच्या नावासाठी नेहमी फलंदाजी प्रॅक्टिस करत असतो. एक ऑलराऊंडर आहे तो फणसवाडी या संघाला बिलॉंग करणारा खेळाडू. सचिन देखील त्याच भूमिका निभवत असतो. अनुभव आहे गोलंदाजीचा. अनुभव मात्र पणाला आणतोय काय. मापक अशी गोलंदाजी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न जातोय सीमारेषेकडे पण अचूक क्षेत्ररक्षण सजवला जातोय. आपल्या संघासाठी मात्र 2 धावा वाचवल्या जात आहेत. अगदी मोठी जबाबदारी असते ती क्षेत्ररक्षकावरती. अगदी ज्यावेळेस म्हटलं जातं ना एखादा फलंदाज ज्याप्रमाणे महत्वाचा आहे गोलंदाज ज्याप्रमाणे महत्वाचा आहे संघासाठी त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षक देखील आपल्या संघासाठी महत्वाचा आहे. अचूक भूमिका निभवत असतो. त्याचप्रमाणे मात्र भूमिका निभावतोय तो खर्डी या संघाचा क्षेत्ररक्षक. 2 धावा मात्र आपल्या संघासाठी वाचवतोय. याचबरोबर स्कोअरबोर्ड पुढे सरसावतोय. धाव संख्या होते ती 10. सुशांत अचूक फटके खेळावे लागतील. सचिन मात्र थोडीशी महागड गोलंदाजी पाहायला मिळते. दोन्ही चेंडू फेकले गेले आहेत. 4 धावा खर्ची गेले. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा खर्ची केल्या जात आहेत. पाहूया किती धावांपर्यंत मजल मारतायत.
अगो टप्प्याची गोलंदाजी थोडीशी स्तब्ध ठेवलंय आणि त्याचा कुठेही समजलं नाही ते सुशांत यांना निर्धाव चेंडूची सांगता केली होती पण एक धाव घेण्यामध्ये रोखू शकले नाहीत याचबरोबर एक धाव बरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय एक धाव मिळतात स्कोर बोर्ड पुढे सरसावतोय धाव संख्या होती ती 11 आता मात्र प्रत्येक चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या गेल्या तिसऱ्या चेंडूवरमध्ये थोडीशी कंजूसी केली आणि एक धाव खर्च केली गेली अगदी या षटकातील या इनिंगतील 2 चेंडू मात्र बाकी आहेत आणि स्ट्राईक एंडला येतोय तो निलेश याच निलेशने याच मैदानावरती एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना षटकार लगावला गेला होता तोच निलेश मात्र स्ट्राईक एंडला येऊन जातोय बॅटचे थोडीशी काहीतरी नामस्मरण करतोय आणि मोठे फटके खेळण्याचा कदाचित प्रयत्न करेल पाहूया पण फणसवाडी प्रीमियर लीग मध्ये देखील निलेशने अनेक कारनामे केले होते चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती तो अनुभव मात्र पणाला लावतोय काय पण अचूक देखील गोलंदाज आहे खर्डी या संघाकडून तो म्हणजे सचिन थोडं क्षेत्ररक्षण सजवलं जाते अगदी छोटा भाऊ देखील किपिंगगिरी करत असताना राहू दे त्याला तिथेच अगदी क्षेत्ररक्षणासाठी असं सचिनला सांगितलं जात आहे पण गोलंदाजीतून मार्कवर सज्ज सचिन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी त्याचा अनुभव सांगितल्यानंतर कामाला आणून ठेवलंय सीमारेषे पार खडखडीत षटकार छत्रपतीचा छावा आणि संघाला मिळते 6 धावा याचबरोबर संघाची वाढती धाव संख्या होते ती अगदी 17 आणि सचिन या गोलंदाजाला आणून ठेवलंय पूर्ण खतरा आपल्या फलंदाजीतून याचाच अनुभव सांगत होतो गेल्या मोसमामधील त्याचा अनुभव सांगत होतो एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना त्यांनी षटकार लगावले गेली धाव संख्या होते ती 17 आता मात्र एक चेंडू बाकी आहे समीकरण किती बदलतात एका चेंडू मागे आता मात्र कुठेतरी 11 धाव संख्या होती त्याच्यामध्ये षटकार लगावला गेला 17 धाव संख्या झाली आता मात्र एक चेंडू शेवटचा शिल्लक आहे अगदी मोठा भाऊ बाद झाल्याच्या नंतर आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि निलेश गायकर स्वतः फलंदाजी आमंत्रित झाला आणि एक षटकार लगावल्याच्या नंतर मापकाचं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करतोय आता मात्र एक शेवटचा चेंडू बाकी आहे आनंद महोत्सव क्रिकेटचा महोत्सव साजरा होतोय तो पाहूया किती धावांपर्यंत मजल मारतायत एक चेंडू शेवटचा शिल्लक आहे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय काय स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण मात्र झेलच्या खाली कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसला जातोय तो फणसवाडी या संघाला बॅक टू डग आउट टू निलेश आनंद महोत्सव करते विकेट मागे सचिन कमबॅक केलं सचिनने बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी तू मला षटकार मारू शकतो तर मी तुझा विकेट देखील घेऊ शकतो कधी भरती तर कधी होती अशी गोलंदाजी केली ती म्हणजे सचिनने आता मात्र खर्डी या संघाला तब्बल बनवायला लागतील 10 चेंडू आणि तब्बल बनवायला लागतील 18 थोडंसं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो फणसवाडी या संघाला देखील विनंती करतो आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय शैलेश गायकर थोडंसं सहकार्य करायचं आहे कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे पुढील होणारा सामना आहे तो खामगाव आणि शिलीम टॉस झाली कोण जिंकला खामगाव संघ आणि शिलीमध्ये तो नाणेफेक झाला त्याच्यामध्ये खामगाव संघ टॉस विन आपलं क्षेत्ररक्षण स्वीकारण्यासाठी आमंत्रित कॉल घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय तो शिलीम या संघाला थोडंसं शिस्तबद्ध संघ म्हणून त्यांना निजामपूर विभागामध्ये ओळखलं जातं माणगाव तालुक्यामध्ये ओळखलं जातं तो फणसवाडी या संघ क्षेत्ररक्षणासाठी दाखल होतोय अगदी त्यांचे क्रिकेटचा आधारस्तंभ म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आकेश भाटे साहेब देखील त्यांच्या सोबत आहेत अगदी नेहमी नवोदित खेळाडू देखील त्यांचे सगळे सोबत आहेत आपल्या दादांचा सामना पाहण्यासाठी ते मैदानामध्ये दाखल झाले सकाळपासून अगदी हे क्रिकेटर सकाळपासून एखाद्या वडापाववरती आपल्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी मध्ये व्यस्त असतात त्यांना तहान भूक कधी लागत नाही या क्रिकेटरांना म्हणून आपल्या गावाचं नाव नेहमी रोशन करत असतात एखादा जर कुठल्या खेळाडूकडून कधी मोबाईल मागितला ना तर मोबाईल कधी आपल्या हातामध्ये देत नाही पण क्रिकेटचे 8 ते 9 तास क्रिकेटर एखाद्याकडे देऊन ठेवतात ते क्रिकेटर म्हणजे आमचे मोबाईल अगदी असे आमचे हे क्रिकेटर एवढं प्रेम आमचं क्रिकेटवरती आहे आणि तेच क्रिकेट या फणसवाडी या संघाकडून बिलॉंग करणारे खेळाडू आज गावावरून 4 खेळाडू या संघामध्ये दाखल झालेत आता मात्र कोणावरती विश्वास दाखवला जाते गोलंदाजीतून कारण फणसवाडीची सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होते ते सचिन आणि तुकाराम खर्डीची खर्डी या संघाची सलामीवीर जोडी मैदानी मार्को अँड स्टीवा सचिन आणि तुकाराम आता मात्र तुकारामला उभी गावावी लागेल आपल्या फलंदाजीतून कारण म्हटलं जाणार ना 2 गोष्टींचा रायगडमध्ये कधी नाद करायचं नाही
बैलगाडी म्हणजे छकडा या शर्यतीची आणि क्रिकेटचा कधी नाद करायचा नाही. त्याचप्रमाणे मात्र तुकाराम आता आपला फलंदाजी करावी लागेल. अनुभवी गोलंदाज आता मात्र आत्मविश्वासाने गोलंदाजीसाठी आमंत्रित केला जात आहे तो सुशांतला, कारण 2 षटकांचा सामना आहे. 10 चेंडूंचा सामना करायचा, 18 धावा बनवायच्या आहेत आणि तो आत्मविश्वास आपल्याला जागा करावा लागेल तो म्हणजे तुकारामला. मोठा भाऊ मात्र नॉन स्ट्राईकला जातोय. इष्टकीमध्ये म्हटलं ना तर मोठ्या भावाला थोडा जास्त हिस्सा असावा लागतो, पण या सचिनने मात्र इथं कंजूशी केली, आपल्या छोट्या भावावरती विश्वास दाखवलाय. असंच भाऊ तुमच्या बंधूंचं प्रेम अतोनात राहो. आणि छोटा भाऊ मात्र स्ट्राईक आपल्याकडे घेतोय, गोलंदाजी मार्कवर सज्ज, डावकुरा गोलंदाज तो म्हणजे सुशांत. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय, मी विनंती करतो फणसवाडी संघ स्पीडअप घ्यायचंय. तुकारामकडे देखील काबिलियत आहे चौकार षटकारांची आतिषबाजी करण्याची, म्हणूनच विश्वासाने कर्णधार सचिनने आपल्या छोट्या भावाला मात्र स्ट्राईक एंडला पाठवलं गेलंय. सुशांत गोलंदाजी मार्कवर सज्ज, आखू टप्प्याचा मोठी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत निर्धाव चेंडू जे सांगता करतोय तो म्हणजे सुशांत. तुकारामला मात्र स्तब्ध ठेवलंय. थोडीशी कुठेतरी दोन्ही भाऊ सख्य आहेत, सचिन आणि तुकाराम. मार्क वायस ठेवा, युसुफ पठाण आणि इरफान पठाण जे आहेत ते मात्र हे 2 सख्खे भाऊ आहेत. अनुभव आहे त्यांच्याकडे. एकाचा जर्सी क्रमांक 19 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 18 धावांची, म्हणजे त्याच्यातला एक जर अंक कमी केला आणि सचिनच्या मागे जर जोडला तर तेवढी धावसंख्येची आवश्यकता आहे, म्हणजे 18 19 असं समीकरण आहे. अगदी आता समीकरण येऊ ठेवतोय ते 9 चेंडू 18 धावा, ती कंपल्सरी एका चेंडू मागे 2 धावा संख्या बनवावी लागेल. हो, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, मापक अशी फलंदाजी करतोय, कुठलीही चुकी नाही होत क्षेत्ररक्षकाकडून. एकच धावेवरती समाधान मानतायत आणि 1 धावेवरती समाधान मानतात. संघाची स्कोअर बोर्ड उघडला जातोय, शुभारंभ होतोय तो खर्डी या संघाचं. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल, निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल ती सुशांत यांना. सामना जर जड कडून ठेवायचा असेल तर सचिनकडे देखील ती काबिलियत आहे, तो आत्मविश्वास आहे मोठे फटके खेळण्याचा. कारण सचिन नेहमी बोलत असतो, मेरे को हार नहीं है मंजूर, मेरे को जीतना है जरूर. तो कारनामा मात्र करावा लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी 1-1-2 धावा घ्यावे लागतील. ओ फसवी गोलंदाजी मानावी लागेल. निर्धाव चेंडूची सांगता करतोय तो सुशांत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण अपयशी ठरला गेलाय तो सचिन फलंदाजीतून. सचिन तेंडुलकर सरांची जरी बॅट थांबली असेल पण क्रिकेटचा देव माणूस म्हणून बनून गेले ते म्हणजे सचिन तेंडुलकर क्रिकेटमध्ये. त्याचप्रमाणे आज जर देवदूत बनायचा असेल क्रिकेटमध्ये खर्डी या संघाकडे तर सचिनला मात्र आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. तो कारनामा मात्र करतोय काय सचिन आपल्या फलंदाजीतून. खोलवर टप्प्याची गोलंदाजी स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. थोडीशी चुकी होते क्षेत्ररक्षकाकडून, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात नाही. तुकारामने मात्र थांबवलंय. 1 धाव घेताच स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. 4 चेंडूमध्ये धावा मात्र खर्ची केल्या गेलेल्या त्या 2, म्हणजे खूप कंजूसी गोलंदाजी मानावी लागेल. फलंदाजी करत असतानाच 1-2 धावा घेण्याचा प्रयत्न करत होता, 2 धावा मात्र खर्ची केल्या गेल्या आहेत. तुकाराम मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर आहेत. या चेंडूवर जर एक मोठा फटका आणला तर सामन्यामध्ये रंगतदार मजा आणू शकतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी बॅटची कडा घेता सीमारेषेकडे चेंडू चाललाय, येतोय खडखडीत चौकार. म्हणावं लागेल समीकरण बदलतंय. आता मात्र समीकरण येऊन ठेवतंय. संघाची वाढती धावसंख्या होती ती खर्डी या संघाची 6. आता मात्र आवश्यकता असेल ती 5 चेंडू आणि 12 धावांची. जागृती राहुल भाटे या मॅडमचं देखील या ताईंचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील आपल्या गावाच्या वतीने मनपूर्वक आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. बहुमूल्य वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी दाखल झालात. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं आहे. 1-2 चेंडू जर सीमारेषे पार केलं ना तर आपण सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतो. तो म्हणजे खर्डी संघ. आधी देखील तुल्यबल दोन्ही संघ आहेत आणि युवा स्टार गोलंदाज राज मैदानामध्ये राज करतोय काय नावाप्रमाणे. अनेक सामन्यांमध्ये ज्याने गोलंदाजीवर राज केलंय आणि फणसवाडी या संघाला अनेक पारितोषिक पटकावून दिले तो युवा स्टार गोलंदाज राज. आता मात्र समीकरण करावं लागेल आपल्या गोलंदाजीतून. एक धाडशी गोलंदाज म्हणून त्याचं वय वर्ष 16 आहे पण त्याच्या समोर अनुभवी फलंदाज आहे तो जर्सी क्रमांक 1 घालून के राहुलची सचिन. पाहूया काय करतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. अगदी 30 आतमध्ये चेंडू घुसावला जातोय आणि एकच धावेवरती समाधान मानलं जातोय. सचिन मात्र आज
जास्त स्ट्राईक दिली जाते ते तुकारामला, कारण तुकारामवरती विश्वास आहे. माझा छोटा भाऊ हा कारनामा करू शकतो, चौकार षटकारांची आतिषबाजी करू शकतो, तोच मात्र विश्वास दाखवतोय. अगदी क्रिकेटच्या मैदानामधून फुटबॉलची जर्सी घालून मेस्सी देखील चाललेले आहेत. मेस्सी देखील आमच्याकडे हात वरती करतायत, धन्यवाद. राज गोलंदाजी मार्कवर सज्ज, स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो तुकाराम. मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर आहे, प्रयत्न करतोय का टप्प्याची गोलंदाजी, मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव परिपूर्ण, क्षेत्ररक्षण बाहुबलीकडून अचूक होत आहे आणि एके धावेवरती समाधान मानताच रनआउटच्या स्वरूपामध्ये रनआउट घेण्याचा प्रयत्न करत होते. पंचांचा निर्णय येईपर्यंत थांबायचा आहे. दोन धावा मिळत आहेत. कुठेतरी ही चुकी कदाचित महागात पडू शकते ती फणसवाडी या संघाला, कुठेही आवश्यकता नसताना देखील धाव संख्या मात्र होते ती 9. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं आहे, पण ती काबिलियत आपल्याकडे, आत्मविश्वास आपल्याला जागा करावा लागेल. खरं म्हटलं जातं ना, अचूक फलंदाजी मात्र तुकारामला करावी लागेल, षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण आता आपल्याकडे दिवस कमी आहे. मित्रांनो विनंती करतो थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. अगदी 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. पाहूया किती धावांपर्यंत मजल मारतायत, कारण आपल्याला कंपल्सरी बनवायचे आहेत 18 ही धाव संख्या. तुकारामकडे आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. टप्प्याची गोलंदाजी अगदी ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण तैनात, एक धाव परिपूर्ण, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात काय, दुसऱ्या धावेमध्ये देखील परिवर्तन केलंय आणि 2 धावा परिपूर्ण करतायत. अचूक गोलंदाजी मात्र करतोय तो राज. 3 चेंडू मात्र हाताळले गेले, धाव संख्या मात्र होते ती 11. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. पाहूया आता मात्र कोण कोणाला देतोय साथ. फलंदाजीतून तुकाराम की गोलंदाजीतून राज, ज्याच्या नावात दिवसभर राज करतोय का या मैदानामध्ये. थोडीशी टीम मीटिंग कमी करायची आहे मित्रांनो. एखादा मोठा फटका आता रिक्स मात्र घ्यावी लागेल ती तुकारामला. आपल्या फलंदाजीतून 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. काय समीकरण येऊन ठेपलंय, अगदी प्रेक्षणीय सामना पाहायला मिळतोय युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. पाहूया तुकाराम आपल्या फलंदाजीतून काय करतोय. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात, क्षेत्ररक्षण मात्र तैनात, कुठलीही चुकी न करता थोडीशी झेल मात्र धरणीला दान केली जाते आणि एक धाव घेण्यामध्ये यशस्वीरित्या पार होत आहेत ते. पाहूया काय समीकरण होतंय. एके धावेबरोबर दुसरी धाव घेतात मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करावी लागते ती सचिनला. अजून देखील सामना आपल्या बाजून जड करून ठेवू शकतात तो म्हणजे तुकाराम. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 1 धाव मिळते. खरं म्हटलं जाताना मंजिले उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. असा मात्र सामना आणून ठेवलाय तो तुकारामने आपल्या फलंदाजीतून. थोडंसं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, टीम मीटिंग जास्त कमी करायची आहे. खरं म्हटलं जातं ना, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन नव्याने उद्या हे नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी नव्याने, अडवू शकेल मजला अशी भिंत नाही, पण ती भिंत बनावी लागेल ती तुकारामला. अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. खरं म्हटलं जातं ना, आणि तो कारनामा मात्र करतोय काय, राज मात्र अचूक गोलंदाजी करतोय. ही जर झेल घेतली गेली असती तर फणसवाडी या संघाने वर्चस्व केलं असतं, पण ही झेल किती महागात पडते काय. तुकारामला 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली आणि सामन्यामध्ये पुन्हा करून ठेवलं ते राजने मात्र वर्चस्व केलंय. म्हटलं जातं ना, हाथी घोड़े तोप तलवारें पोस्त तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा हुआ राजा आप भी सब पे भारी है, तो म्हणजे राज. सलामी दुसऱ्या सामन्या